बातमी संभाजीनगरमधून आहे. गतिमंद विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी 6 जणांना निलंबित करण्यात आले. मारहाण प्रकरणी दोषी शिक्षक, केअरटेकर आणि कर्मचारी निलंबित करण्यात आले. निवासी गतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्याला हातपाय बांधून मारहाण करण्यात आली होती. कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. कृष्णा, अतिशय निर्घृण असा हा प्रकार आहे. कारवाई झाली आहे, पण ती पुरेशी आहे का? कारवाई झाली आहे, मात्र ती अद्यापही पुरेशी नाही असंच म्हणावं लागेल. कारण की जेवढे मारहाण करणारे दोषी आहेत तेवढेच संस्था चालक आणि मुख्याध्यापक देखील दोषी आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण की त्यांनी त्याची वाच्यता केलेली नाहीये. आता हे निलंबित करण्यात आलेले कोण आहेत, तर या सगळ्या प्रकरणामध्ये निलंबित करणारे शिपाई ज्यांनी मारहाण केली कुकरच्या झाकणाने, शिवाय लाथाबुक्क्याने मारहाण करणारे केअरटेकर देहाडे हे देखील या ठिकाणी निलंबित करण्यात आले. शिवाय तिथे जे उपस्थित कर्मचारी होते त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारण त्यांनी याची तक्रार मुख्याध्यापकाकडे किंवा सदरील विभागाकडे करायला हवी होती, मात्र त्यांनी ती केलेली नाही. असं असलं तरी 29 तारखेला या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. अद्यापही मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे समाजामध्ये संतप्त भावना आहे की यांना अटक करण्यात यावी आणि कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. आणि या सगळ्या पलीकडे मंत्र्यांनी सांगितलंय की या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल. दुसरीकडे दिव्यांग आयुक्तालयाकडून देखील 15 दिवसात अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या संस्थेवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी समाजातून केली जाते. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.